जय महाराष्ट्र मित्रांनो। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मुंबई महानगरपालिकेचा सर्वे। म्हणजेच मित्रांनो, येत्या 1-1.5 महिन्यामध्ये जर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली तर कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता ही मुंबई महानगरपालिकेवर येणार आहे याचा आज आपण सर्वे पाहणार आहोत। कारण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे एकत्र आले आहेत। त्यामुळे मित्रांनो, याचा काही परिणाम हा सर्वच पक्षांना होणार आहे का? आणि त्याचबरोबर मित्रांनो, या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे भारतीय जनता पक्षासोबत आले आहेत। याचा सुद्धा काही परिणाम हा उद्धव ठाकरे यांच्या पक्षावर होणार आहे का, हे सुद्धा आता आपण येणाऱ्या निवडणुकीमध्ये पाहणार आहोतच। पण मित्रांनो, आज आपण याचा सर्वे पाहणार आहोत। तर मित्रांनो, पहिल्यांदा आता आपण हे बघूया की मुंबई महानगरपालिकेमध्ये एकूण नगरसेवकांची संख्या किती आहे। तर मित्रांनो, मुंबई महानगरपालिकेवर एकूण नगरसेवकांची संख्या ही 227 आहे। तर मित्रांनो, मुंबई महानगरपालिकेवर जर 227 नगरसेवक असतील तर कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही युतीला जर सत्ता मिळवायची असेल तर नेमके किती नगरसेवक लागणार आहेत ते आता आपण पाहूया। तर मित्रांनो, कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही युतीला जर मुंबई महानगरपालिकेवर जर सत्ता मिळवायची असेल तर 114 नगरसेवक हे निवडून येणं गरजेचं आहे। तरच मित्रांनो, कोणत्याही पक्षाची किंवा कोणत्याही युतीची मुंबई महानगरपालिकेवर सत्ता येणार आहे। तर मित्रांनो, याच्यानंतर आता आपण पहिल्यांदा हे पाहूया की गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो 2017 साली झालेल्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या होत्या आणि कोणत्या पक्षाची सत्ता ही गेल्या निवडणुकीमध्ये आली होती ते आता आपण पहिल्यांदा जाणून घेऊया। तर मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा या शिवसेना पक्षाला मिळाल्या होत्या। म्हणजेच मित्रांनो, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे त्यावेळेस एकत्र होते। पण मित्रांनो, त्यावेळेस उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला चांगल्या प्रकारचं यश हे गेल्या निवडणुकीमध्ये मिळालं होतं। म्हणजेच मित्रांनो, मुंबई महानगरपालिकेवर एक हाती सत्ता ही शिवसेना पक्षाची आली होती। पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे हे त्यांच्या पक्षातून बाहेर पडून भारतीय जनता पक्षासोबत गेल्यामुळे आणि त्याचबरोबर मित्रांनो, या निवडणुकीमध्ये त्यांच्यासोबत राजसाहेब ठाकरे आल्यामुळे नेमकं याचा फायदा कोणत्या पक्षाला होणार आहे किंवा याचा तोटा हा कोणत्या पक्षाला होणार आहे याचा आज आपण सर्वे पाहणार आहोतच। पण मित्रांनो, पहिल्यांदा तर आपण हे बघूया की उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला गेल्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळाल्या होत्या ते आता आपण जाणून घेऊया। तर मित्रांनो, 2017 साली झालेल्या निवडणुकीमध्ये शिवसेना या पक्षाला 84 जागा या गेल्या निवडणुकीमध्ये मिळाल्या होत्या। पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये त्यांना इतक्या जागा मिळणार आहेत की नाही, कारण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये त्यांच्यापासून एकनाथ शिंदे बाहेर पडल्यामुळे आणि त्याचबरोबर मित्रांनो, या निवडणुकीमध्ये त्यांच्याबरोबरचे 84 पैकी कितीतरी नगरसेवक हे एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये प्रवेश केले आहेत। त्यामुळे मित्रांनो, त्यांना याचा काही परिणाम होणार आहे का ते तर पाहणं महत्त्वाचं आहे। पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये त्यांच्यासोबत राजसाहेब ठाकरे आले आहेत। त्यामुळे मित्रांनो, ठाकरे बंधूंची युती ही महायुती सरकारसाठी जड जाणार आहे का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। पण मित्रांनो, पहिल्यांदा तर आपण हे बघूया की गेल्या निवडणुकीमध्ये 2 नंबरचा पक्ष कोणता होता ते आता आपण बघूया। तर मित्रांनो, 2017 साली झालेल्या निवडणुकीमध्ये 2 नंबरचा पक्ष होता तो म्हणजे भारतीय जनता पक्ष। तर मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला सुद्धा चांगल्या प्रकारचं यश हे मुंबई महानगरपालिकेवर मिळालं होतं। म्हणजेच मित्रांनो, त्यांना सुद्धा गेल्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या पाठोपाठ जागा या मुंबई महानगरपालिकेवर मिळाल्या होत्या। पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये नेमकं त्यांना किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्त्वाचं आहे। कारण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे हे वेगळे झाले आहेत। म्हणजेच मित्रांनो, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे त्यावेळेस एकत्र होते। पण मित्रांनो, यावेळेस वेगवेगळे झाल्यामुळे याचा काही फायदा भारतीय जनता पक्षाला होणार आहे का ते आता आपण पुढे पाहूयाच। पण मित्रांनो, पहिल्यांदा तर आपण हे बघूया की त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळाल्या होत्या ते आता आपण बघूया। तर मित्रांनो, 2017 साली झालेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला 82 जागा या मिळाल्या होत्या। म्हणजेच मित्रांनो, त्यांना सुद्धा गेल्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं। पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये त्यांना याच्यापेक्षा काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते पाहणं महत्त्वाचं आहे। कारण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे आणि अजित पवार आल्यामुळे याचा काही फायदा भारतीय जनता पक्षाला होणार आहे का ते आता आपण पुढे पाहूया। तर मित्रांनो, याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया। म्हणजेच मित्रांनो, 2017 साली झालेल्या निवडणुकीमध्ये 3 नंबरचा पक्ष कोणता होता ते आता आपण बघूया। तर मित्रांनो, 3 नंबरचा पक्ष होता तो म्हणजे काँग्रेस पक्ष। तर मित्रांनो, काँग्रेसच्या पक्षाला नेमक्या किती जागा मिळाल्या होत्या ते आता आपण पुढे पाहूया। तर मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या पक्षाला 31 जागा या मिळाल्या होत्या। पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये त्यांना इतक्या तर जागा मिळणार आहेत की नाही ते पाहणं आता अतिशय महत्त्वाचं आहे। कारण मित्रांनो, आत्ताच झालेल्या निवडणुकामध्ये म्हणजेच मित्रांनो, आत्ताच झालेली विधानसभेची निवडणूक असो की लोकसभेची निवडणूक, या सर्वच निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या पक्षाला म्हणावं इतकं यश मिळालं नाही। म्हणजेच मित्रांनो, त्यांना महाराष्ट्रामध्ये अपयश मिळालं आहे। त्यामुळे मित्रांनो, आता येणाऱ्या स्वराज्य संस्थेच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तर आणि त्याचबरोबर मित्रांनो, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया। तर मित्रांनो, याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया। तर मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये 4 नंबरचा पक्ष होता तो म्हणजे राष्ट्रवादी पक्ष। तर मित्रांनो, राष्ट्रवादी या पक्षाला सुद्धा गेल्या निवडणुकीमध्ये म्हणावं इतकं यश मिळालं नव्हतं। म्हणजेच मित्रांनो, राष्ट्रवादी या पक्षाला गेल्या निवडणुकीमध्ये 9 जागा मिळाल्या होत्या। पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये त्यांच्या पक्षामध्ये सुद्धा 2 गट पडले आहेत। म्हणजेच मित्रांनो, शरद पवार यांचा एक गट आणि अजित पवार यांचा एक गट। त्यामुळे मित्रांनो, नेमकं कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत
आणि कोणत्या पक्षाची सत्ता येणार आहे हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो या इलेक्शनमध्ये बरंच काही बदल झाले आहेत. कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्ष हा एकत्र होता आणि मित्रांनो राष्ट्रवादी पक्षसुद्धा एकत्र होता. पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये फाटाफूट पडल्यामुळे याचा फायदा कोणाला होणार आहे आणि मित्रांनो याचा तोटा कोणाला होणार आहे हे आता आपण पुढे पाहणार आहोतच. पण मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. म्हणजेच मित्रांनो 2017 साली झालेल्या निवडणुकीमध्ये 5 नंबरचा पक्ष कोणता होता ते आता आपण बघूया. तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये 5 नंबरचा पक्ष होता तो म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष, म्हणजेच मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांचा पक्ष. तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला इतकं काही यश मिळालं नव्हतं. म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला 7 जागा मिळाल्या होत्या. पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे आल्यामुळे याचा काही फायदा त्यांना होणार आहे का ते पाहणं महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो कितीतरी वर्ष ठाकरे बंधूंची युती होणार आहे, त्यामुळे मित्रांनो याचा काही फायदा हा त्यांना होणार आहे का ते आता आपण पुढे पाहूया. तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये लास्टचा पक्ष कोणता होता ते आता आपण बघूया. तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये अपक्षांचा पक्ष हा लास्टचा पक्ष होता. तर मित्रांनो अपक्षांना गेल्या निवडणुकीमध्ये 8 जागा मिळाल्या होत्या. म्हणजेच मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये बऱ्यापैकी जागा या मिळाल्या होत्या. पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये अपक्षांना सुद्धा इतक्या जागा मिळणार आहेत की नाही ते आता आपण पुढे पाहूया. तर मित्रांनो आता आपण वेळ न लावता लगेचच सर्वेला सुरुवात करूया. म्हणजेच मित्रांनो येत्या 1-1.5 महिन्यामध्ये जर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आली तर आणि त्या निवडणुकीमध्ये जर राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे जर एकत्र आले तर या निवडणुकीमध्ये नेमकं कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता ही मुंबई महानगरपालिकेवर येणार आहे याचा आता आपण सर्वे पाहूया. तर मित्रांनो वेळ न लावता लगेचच सर्वेला सुरुवात करूया. तर मित्रांनो पहिला पक्ष आहे तो म्हणजे अपक्षांचा पक्ष. तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये अपक्षांना तर चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं. म्हणजेच मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये 8 जागा या अपक्षांना मिळाल्या होत्या. पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया. तर मित्रांनो येणाऱ्या 1-1.5 महिन्यामध्ये जर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आली तर त्या निवडणुकीमध्ये अपक्षांना 3 ते 5 जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीमध्ये अपयशाचे मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. पण मित्रांनो त्यांना जितकं यश मिळालं आहे ते सुद्धा काही कमी नसल्याचं बोललं जात आहे. तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे काँग्रेस पक्ष. तर मित्रांनो काँग्रेस या पक्षाला सुद्धा गेल्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं. पण मित्रांनो आत्ताच झालेल्या आपल्या राज्यातील सर्व प्रकारच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस या पक्षाला चांगल्या प्रकारचं यश हे महाराष्ट्रामध्ये मिळालं नाही. पण मित्रांनो आता येणाऱ्या स्वराज्य संस्थेच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तर त्यांना चांगल्या प्रकारचं यश हे महाराष्ट्रामध्ये मिळणार आहे का ते पाहणं महत्त्वाचं आहे. पण मित्रांनो आता आपण वेळ न लावता लगेचच हे पाहूया की त्यांना आता येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया. तर मित्रांनो आता येणाऱ्या 1-1.5 महिन्यामध्ये जर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आली तर त्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या पक्षाला 10 ते 15 जागा मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो त्यांना इतकं काही चांगल्या प्रकारचं यश हे मुंबई महानगरपालिकेवर मिळणार नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये जितकं जागा मिळत होत्या त्याच्यापेक्षा काही प्रमाणात कमी जागा या निवडणुकीमध्ये मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना 31 जागा या मुंबई महानगरपालिकेवर मिळाल्या होत्या. पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये डायरेक्ट 10 ते 15 जागा म्हणजे मित्रांनो त्यांना अपयशाचं मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये 31 जागा म्हणजेच मित्रांनो या निवडणुकीमध्ये डायरेक्ट 10 ते 15 जागा म्हणजेच मित्रांनो 10 ते 15 जागेचा रिवर्स हा या निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षाला येणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे अजित पवार यांची राष्ट्रवादी. तर मित्रांनो येणाऱ्या 1-1.5 महिन्यामध्ये जर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आली तर त्या निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला नेमके किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो गेले कितीतरी वर्ष राष्ट्रवादी या पक्षाला चांगल्या प्रकारचं यश हे मुंबई महानगरपालिकेवर मिळत नाही. पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये ते भारतीय जनता पक्षासोबत गेल्यामुळे त्यांना या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे का ते पाहणं महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो गेले कितीतरी वर्ष शरद पवार आणि अजित पवार एकत्र होते. पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडून भारतीय जनता पक्षासोबत आले आहेत. त्यामुळे मित्रांनो याचा काही फायदा हा अजित पवार यांच्या पक्षाला होणार आहे का ते आता आपण पुढे पाहूया. तर मित्रांनो अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 7 जागा मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये दोघं एकत्र असताना 9 जागा मिळत होत्या. पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये वेगवेगळे झाले असूनसुद्धा त्यांना 7 जागा म्हणजे चांगल्या प्रकारचं यश हे त्यांना मुंबई महानगरपालिकेवर मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना 7 जागा म्हणजे चांगल्या प्रकारचं यश मिळालं असल्याचं बोललं जात आहे. म्हणजेच मित्रांनो अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला तर चांगल्या प्रकारचं यश हे येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये
निवडणुकीमध्ये मिळणार असल्याचं पाहायला मिळत आहे. पण मित्रांनो, येणाऱ्या निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. पण मित्रांनो, आता आपण पुढचा पक्ष बघूया. म्हणजेच मित्रांनो, याच्यानंतर पुढचा पक्ष आहे तो म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी. तर मित्रांनो, येणाऱ्या 1-1.5 महिन्यामध्ये जर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आली तर त्या निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया. तर मित्रांनो, येणाऱ्या 1-1.5 महिन्यामध्ये जर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आली तर आणि त्या निवडणुकीमध्ये जर राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे जर एकत्र आले तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया. तर मित्रांनो, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 7 जागा मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो, जितकं यश हे अजित पवार यांच्या पक्षाला मिळालं आहे तितकंच यश हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला सुद्धा मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला सुद्धा चांगल्या प्रकारचं यश हे मुंबई महानगरपालिकेवर मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो, पुढचा पक्ष आहे तो म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना. तर मित्रांनो, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे भारतीय जनता पक्षासोबत आले आहेत. म्हणजेच मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र होते. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षामध्ये 2 गट पडल्यामुळे म्हणजेच मित्रांनो, शिवसेना उद्धव ठाकरे यांचा पक्ष आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांचा एक गट. त्यामुळे मित्रांनो, याचा काही परिणाम नेमकं कोणत्या पक्षाला होणार आहे आणि मित्रांनो, याचा कोणत्या पक्षाला फायदा होणार आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे सुद्धा एकत्र येणार आहेत. त्यामुळे मित्रांनो, या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला काही परिणाम होणार आहे का ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, आता आपण वेळ न लावता लगेचच सर्वे पाहूया. म्हणजेच मित्रांनो, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया. तर मित्रांनो, येणाऱ्या 1-1.5 महिन्यामध्ये जर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आली तर आणि त्या निवडणुकीमध्ये जर राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे जर एकत्र आले तर त्यांना 20 ते 30 जागा मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सर्वाधिक अपयश हे या निवडणुकीमध्ये मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो, गेले कितीतरी वर्षे शिवसेना पक्ष एकत्र असताना तिथं चांगल्या प्रकारचं यश हे शिवसेना पक्षाला मिळत होतं. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये दोघे वेगवेगळे झाल्यामुळे त्यांना या निवडणुकीमध्ये अपयशाचे मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो, कितीतरी नगरसेवक हे शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केले आहेत. म्हणजेच मित्रांनो, एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये प्रवेश केले आहेत. इतके नगरसेवक प्रवेश करून सुद्धा त्यांना 20 ते 30 जागा म्हणजे अपयशाचे मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो, याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो, पुढचा पक्ष आहे तो म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष. म्हणजेच मित्रांनो, राजसाहेब ठाकरे यांचा पक्ष. तर मित्रांनो, राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये तर त्यांना म्हणावं इतकं यश मिळालं नव्हतं. म्हणजेच मित्रांनो, राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना 7 जागा या मुंबई महानगरपालिकेवर मिळाल्या होत्या. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये त्यांच्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे आले आहेत. म्हणजेच मित्रांनो, ठाकरे बंधूंची युती झाली आहे. त्यामुळे मित्रांनो, याचा काही फायदा किंवा याचा काही परिणाम त्यांना होणार आहे का ते आता आपण पुढे पाहूया. तर मित्रांनो, राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला येणाऱ्या 1-1.5 महिन्यामध्ये जर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आली तर आणि त्या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंची युती झाली तर राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला 10 ते 15 जागा मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो, त्यांना सुद्धा चांगल्या प्रकारचं यश मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये 7 जागा मिळवणारा पक्ष या निवडणुकीमध्ये 15 जागा म्हणजे डायरेक्ट डबल जागा या निवडणुकीमध्ये राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे येणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो, याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो, पुढचा पक्ष आहे तो म्हणजे भारतीय जनता पक्ष. तर मित्रांनो, भारतीय जनता पक्षाला मुंबई महानगरपालिकेवर नेमके किती जागा मिळणार आहेत हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो, आत्ताच झालेल्या आपल्या राज्यातील सर्वच निवडणुकांमध्ये चांगल्या प्रकारचं यश हे भारतीय जनता पक्षाला मिळालं आहे. त्यामुळे मित्रांनो, आता येणाऱ्या 1-1.5 महिन्यामध्ये जर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आली तर त्या निवडणुकीमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे की नाही ते पाहणं महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो, आता आपल्या राज्यातील परिस्थिती पाहता भारतीय जनता पक्षाचं तर चांगल्या प्रकारचं वर्चस्व हे सर्वच ठिकाणी आहे. पण मित्रांनो, मुंबई महानगरपालिकेवर नेमकं काय होणार आहे ते पाहणं महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे एकत्र आल्यामुळे याचा काही परिणाम हा भारतीय जनता पक्षावर सुद्धा होणार आहे का ते पाहणं महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो, ठाकरे बंधूंची ताकद ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्यातल्या त्यात तर मुंबईमध्ये तर बऱ्यापैकी आहे. त्यामुळे मित्रांनो, ठाकरे म्हणतील तसं तर मुंबईमध्ये चालेल असं सर्वकडे बोललं जात आहे. पण मित्रांनो, भारतीय जनता पक्षात सुद्धा चांगल्या प्रकारचं वर्चस्व हे महाराष्ट्रामध्ये असल्यामुळे त्यांना सुद्धा की नेमके किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, आता आपण वेळ न लावता लगेचच हे पाहूया की भारतीय जनता पक्षाला मुंबई महानगरपालिकेवर नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते
ते आता आपण पाहूया. तर मित्रांनो, भारतीय जनता पक्षाला मुंबई महानगरपालिकेवर 40 ते 50 जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो, भारतीय जनता पक्षाला या निवडणुकीमध्ये अपयश मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो, त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये 82 जागा मिळाल्या होत्या, पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना 40 ते 50 जागा म्हणजे त्यांना मुंबई महानगरपालिकेवर या निवडणुकीमध्ये अपयशाचं मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये 40 ते 50 जागा म्हणजे सर्वाधिक धक्का हा मुंबई महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाला बसणार आहे. कारण मित्रांनो, सर्वच ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं चांगल्या प्रकारचं वर्चस्व आहे. पण मित्रांनो, मुंबई महानगरपालिकेवर इतकं मोठं अपयश म्हणजे त्यांना या निवडणुकीमध्ये सर्वाधिक अपयश हे मुंबई महानगरपालिकेवर आणि सर्वाधिक मोठा धक्का हा भारतीय जनता पक्षाला मुंबई महानगरपालिकेवरच मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो, राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे एकीचा फायदा हा त्यांना होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. पण मित्रांनो, याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो, पुढचा पक्ष आहे तो म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष. तर मित्रांनो, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला नेमके किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्त्वाचं आहे. कारण गेले कितीतरी वर्ष मुंबई महानगरपालिकेवर शिवसेना या पक्षाची सत्ता आहे. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये नेमकं काय होणार होतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं होतं. कारण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे आणि अजित पवार एकत्र आले होते. पण मित्रांनो, ते तिघे एकत्र येऊन सुद्धा याचा काही फायदा हा मुंबई महानगरपालिकेवर तर होणार नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे एकत्र आले तर एक हाती सत्ता ही मुंबई महानगरपालिकेवर मिळवणार असल्याचं बोललं जात आहे. पण मित्रांनो, आता आपण हे बघूया की त्यांना या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया. तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला 90 ते 100 जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो, त्यांना सर्वाधिक चांगल्या प्रकारचं यश हे मुंबई महानगरपालिकेवर मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि मित्रांनो, या निवडणुकीमध्ये त्यांची एक हाती सत्ता ही मुंबई महानगरपालिकेवर येणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना 84 जागा मिळत होत्या. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये त्यांच्यासोबत इतकं घडून सुद्धा त्यांना 90 ते 100 जागा म्हणजे चांगल्या प्रकारचं यश आहे त्यांना मुंबई महानगरपालिकेवर मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. पण मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय, खरंच उद्धव ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे यांची मिळून सत्ता येईल का? आणि मित्रांनो, खरंच एकनाथ शिंदे असो किंवा भारतीय जनता पक्ष आणि त्याचबरोबर मित्रांनो अजित पवार यांची राष्ट्रवादी या सर्वच पक्षांना इतकं कमी यश मिळेल का हे तुम्ही कमेंट करून सांगा. आणि मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय, खरंच कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता ही मुंबई महानगरपालिकेवर येणार आहे हे तुम्ही कमेंट करून सांगा. तर मित्रांनो, तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण मित्रांनो, अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात. त्यामुळे मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.